नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे ई लर्निंग विथ हर्षल कुमावत चॅनलमध्ये. मी हर्षल अविनाश कुमावत, CHB इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जळगाव. आपले खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण बघतच होते की मागच्या व्हिडिओमध्ये इंडस्ट्री 4.0वर आपण 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे होते महत्त्वाचे ते आपण रिवाईज केलेले होते. तर आज मी पार्ट 2 घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी इंडस्ट्री 4.0वर, की ज्यामध्ये आपण पुढचे 20 प्रश्न जे आहेत ते अजून इथे डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा, या PDF-चा CBT2साठी खूप खूप फायदा होणार आहे. हे व्हिडिओ सर्व ट्रेडसाठी कॉमन राहणार आहे, कारण इंडस्ट्री 4.0 हे प्रत्येक ट्रेडसाठी कॉमन ठेवण्यात आलेलं आहे सिलेबसमध्ये. तर मित्रांनो, न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी मी सांगू इच्छितो की ज्या मित्रांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून माझं जे चॅनल आहे मी त्यावरती अजून चांगले चांगले व्हिडिओज जे एज्युकेशनल ते तुमच्यासाठी टाकू शकेल आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळवून देऊ शकेल. ठीक आहे, तर वळूया व्हिडिओकडे. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट डज द IIoT ॲक्रोनिम स्टँड्स फॉर. तर सिम्पल भाषेत आहे मित्रांनो, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. बरेचसे जे माझे विद्यार्थी पण असतात, प्रशिक्षणार्थी असतात, ते सुद्धा काय होतात की ज्यावेळेस ते क्वेश्चन वाचतात की जसं व्हॉट डज द IIoT ॲक्रोनिम स्टँड्स फॉर, तर ॲक्रोनिम हा शब्द एक आलेला आहे तिथे, तर ते त्याच्यावरती काय होऊन जातं, कन्फ्यूज होऊन जातात. कन्फ्युजन त्यांना क्रिएट होतं त्या ठिकाणी. तर तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. जस्ट इथे विचारलेलं आहे की फुल फॉर्म काय, व्हॉट डज द IIoT ॲक्रोनिम स्टँड्स फॉर, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IIoT. तर याचं योग्य उत्तर आहे ॲन्सर नंबर D, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, मी इथे ऑप्शन्स ऑलरेडी टिक केलेले आहे, ऑलरेडी त्यांना कलर करून ठेवलेलं आहे, त्यामुळे मी आन्सर काही इथे टिक करत नाही आहे. तर फक्त जे काही कन्सेप्ट समजवण्याचे असतील ते मी तुम्हाला समजावून देईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द ऑटोमेशन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन डिव्हायसेस विथ नो ह्युमन इंटरव्हेन्शन इज वॉट. जे ऑटोमेशन असतं कम्युनिकेशन बिटवीन द डिव्हायसेस, जे दोन डिव्हायसेस, समजा एक A डिव्हाइस एक B डिव्हाइस आहे. ठीक आहे, तर A आणि Bमध्ये जर ऑटोमेशन होतं तर त्यांमधले कम्युनिकेशन जे असतं विथ नो ह्युमन इंटरव्हेन्शन, मानवीय मध्यस्थी नसून, त्याला काय म्हणणार, तर ते कशावर असतं, मशीन टू मशीन असतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2, मशीन टू मशीन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 बघा. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कन्सिडर स्मार्ट डिव्हायसेस. आता खालीलपैकी दिलेल्या ऑप्शन्समधून स्मार्ट डिव्हायसेस आपण कोणाकोणाला कन्सिडर करू शकतो. आता तुम्ही जनरल जर म्हणाल स्मार्ट डिव्हायसेस म्हणजे काय असतात, जसं मोबाईल असतं, तुमचा लॅपटॉप असतं, तुमचा टॅब असतो, बरोबर. त्यानंतर इतरत्र अजून काही गोष्टी असतात, मोठे मोठे गॅजेट्स असतात, त्यालासुद्धा आपण स्मार्ट डिव्हायसेस म्हणत असतो. पण खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी बघायचं आपल्याला, तर ऑप्शनवर आपण वाचूया A, डिव्हायसेस दॅट आर एबल टू कम्युनिकेट विथ इच अदर विदाउट द नीड ऑफ ह्युमन इंटरव्हेन्शन. असे डिव्हाइस की जे एकमेकांबरोबर कम्युनिकेट करू शकतात विदाऊट नीड ऑफ ह्युमन इंटरव्हेन्शन, विदाऊट मानवाचं मध्यस्थी केल्याशिवाय ते एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात, असे डिव्हाइसेस. B ऑप्शन आहे, डिव्हाइसेस दॅट यूज अ नंबर ऑफ सेन्सर्स टू गॅदर इन्फॉर्मेशन फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट. 2 नंबरचं आहे की डिव्हाइसेस, असे डिव्हाइसेस की जे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स वापरून इन्फॉर्मेशन गोळा करतात त्या एका पर्टिक्युलर टॉपिकवर, एका पर्टिक्युलर कंटेंटवर, असे डिव्हाइसेस. C आहे, डिव्हाइसेस दॅट कॅन रिसीव अ कमांड फ्रॉम अनदर डिव्हाइस. असे डिव्हाइसेस की जे दुसऱ्या डिव्हाइसकडून कमांड रिसीव करतात आणि मग काम करतात, बरोबर. तर हे तिघी प्रकारचे जे डिव्हाइस आहे, तर आपण ऑप्शन नंबर काय करणार, D ह्याचा योग्य पर्याय निवडणार. म्हणजेच काय, ऑल ऑफ दी अबो, की जे डिव्हाइस असे असतात की जे एकमेकांच्या ह्युमन इंटरव्हेन्शनशिवाय कम्युनिकेट करू शकतात. त्याच्यानंतर डिव्हाइसेस दॅट यूज अ नंबर ऑफ सेन्सर्स, वेगवेगळे प्रकारचे सेन्सर्स वापरून हे इन्फॉर्मेशन गॅदर करतात किंवा त्याच्यावरती वर्किंग मॉडेल तयार करतात. किंवा तिसरं आहे, डिव्हाइसेस दॅट कॅन रिसीव कमांड फ्रॉम अनदर डिव्हाइस, एखादी डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसपासून कमांड घेईल आणि त्याच्यावर वर्क करेल, असे जे डिव्हाइस असतात. म्हणून याचं उत्तर जे आहे ऑल ऑफ दी, हे सगळे डिव्हाइसेस आपण स्मार्ट डिव्हाइसेसमध्ये कन्सिडर करूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ऑर आर द इसेन्शियल कंपोनंट्स ऑफ स्मार्ट फॅक्टरी. आता मित्रांनो, मी तुम्हाला काल बोललेलो होतो की स्मार्ट फॅक्टरी म्हणजे काय असतं. तर आता यांनी यामध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे की व्हॉट आर द इसेन्शियल कंपोनंट्स ऑफ स्मार्ट फॅक्टरी. स्मार्ट फॅक्टरीमध्ये काय असू शकतं. ऑप्शन नंबर A, स्मार्ट मशीन्स, पीपल ॲट वर्क, ट्रेन पर्सनल, ऑल ऑफ दी अबोव. तर स्मार्ट फॅक्टरी, पीपल ॲट वर्क हे स्मार्ट
फॅक्टरीमध्ये येईल का? नाही. पीपल ॲट वर्क जे असतात, स्मॉल स्केल, मीडियम स्केल, लार्ज स्केल इंडस्ट्री, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये पीपल असतात. त्यामुळे हे स्मार्ट म्हणून आपण म्हणू का? नाही. ट्रेन पर्सनल, की एखाद्या पर्सनला आपण ट्रेन केलेलं आहे, त्याला व्यवस्थित त्या विषयावरती ज्ञान त्याला दिलेलं आहे, त्याची ट्रेनिंग करून घेतलेली आहे. तर असे स्मार्ट फॅक्टरीमध्ये येतील का? तर नाही. तर काय येईल? ऑप्शन नंबर ए. आणि ऑप्शन नंबर डीचा तर प्रश्न येतच नाही, कारण जर मधले 2 ऑप्शन्स नाहीच आहे तर चौथा ऑप्शन घेऊन काहीच फायदा नाही आहे. ठीक आहे. तर स्मार्ट मशीन याचं उत्तर राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट डू टायपिंग पॉईंट्स रिप्रेझेंट? ठीक आहे. आता टायपिंग पॉईंट्स जे असतात ते काय रिप्रेझेंट करतात? बरोबर. तर याच्यात पहिलं ऑप्शन आहे नेसेसरी रॅडिकल चेंजेस रिक्वायर्ड इन द नियर फ्युचर. ठीक आहे. चेंजेस अकर्ड इन द पास्ट, नेसेसरी चेंजेस इन द सिस्टीम, नेसेसरी चेंजेस इन द प्रेझेंट. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगून देतो पहिले की टायपिंग पॉईंट्स काय असतात. ठीक आहे. टायपिंग पॉईंट्स बऱ्याचशा मुलांना माहिती नसेल की एक इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी एक आपण म्हणू एक प्रोसेस म्हणा की जी आपल्याला काहीतरी डाटा देत असते. मग आता काय डाटा देते? तर त्यांनी तोच प्रश्न विचारलेला आहे की द नेसेसरी रॅडिकल चेंजेस रिक्वायर्ड इन द नियर फ्युचर, की जे एकदम रॅडिकल चेंजेस होणार आहेत, गरजेचे आहेत, जे चेंजेस आपल्याला भविष्यात करावे लागणार आहेत, त्याविषयी माहिती हे टायपिंग पॉईंट्स देत असतात. ठीक आहे. तर याचा ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर राहील. नेसेसरी रॅडिकल चेंजेस रिक्वायर्ड इन द नियर फ्युचर. क्वेश्चन नंबर 6 बघूया. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ AI इन एअरबस? आता मित्रांनो, इथे AI म्हणजे काय असतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एअरबस. एअरबसमध्ये काय काम करतं ते. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए, इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, इन्क्रीज द अमाऊंट ऑफ रॉ मटेरियल रिक्वायर्ड. पहिलं ऑप्शन मी बोललो इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असते की जिथे पार्ट्स जे असतात ते मॅन्युफॅक्चर्ड होत असतात, म्हणजे बनत असतात, त्याची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करणे, म्हणजे त्याची कार्यक्षमता वाढवणे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्क्रीज द अमाऊंट ऑफ रॉ मटेरियल रिक्वायर्ड, जे रॉ मटेरियल जो कच्चा माल लागणार असतो त्याचं प्रमाण वाढवणे. डिक्रीज द कॉस्ट ऑफ पर युनिट प्रॉडक्ट, एखाद्या प्रॉडक्टचं जी काही प्राईज आहे ती पर युनिटने कमी करणे. त्याच्यानंतर मिनिमाइज द टाईम रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शनला लागणारा टाईम जो आहे तर तो मिनिमाइज करणे. तर आता हा जो क्वेश्चन आहे हा एक ट्रिकी क्वेश्चन म्हणून पण राहू शकतो तुम्हाला, किंवा थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन राहू शकतो की व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे माणूस काय विचार करेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आहे? तर रॉबोटिक्स आहे. तर या प्रश्नावरून बरेचसे जे मुलं असतील ते C आणि D तसंच एमध्ये या 3 ऑप्शन्समध्ये खूप कन्फ्यूज होतील. बरेचसे जणं, मी सांगतो या प्रश्नावरून D उत्तरसुद्धा बरेचसे जणं टिक करून येतील, मिनिमाइज द टाईम रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन. बट नाही मुलांनो, याचं उत्तर राहणार आहे ए, इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. मॅन्युफॅक्चरिंग जी प्रोसेस आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढणे. इन शॉर्ट तुम्हाला डायरेक्टली सांगतो की दीज प्रोसेसेस आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन ईच अदर, सो दॅट इज वाय द आन्सर विल बी इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जर आपण त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवणार तर ऑफकोर्स काय होणार? टाईमसुद्धा कमी होणार. टाईम कमी होणार तर रॉ मटेरियलसुद्धा कमी लागणार. रॉ मटेरियल पण कमी लागणार तर काय होणार? कॉस्ट पर युनिट काय होणार? कमी होणार प्रॉडक्टची. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ फ्युचर इंडस्ट्रियल प्लांट? फ्युचर इंडस्ट्रियल प्लांट्स जे बरोबर त्याचे कंपोनंट काय काय राहणार आहे? तर ऑप्शन्स बघा इथे. ए, इंडस्ट्रियल प्रोसेसेस, बी, सेन्सर्स ॲक्च्युएटर्स, सी, ट्रॅडिशनल रिन्युएबल एनर्जी अँड सप्लाय लॉजिस्टिक्स अँड ऑल दी अबो. तर मित्रांनो याचं उत्तर राहणार आहे योग्य डी, ऑल ऑफ दी अबो. इंडस्ट्रियल प्रोसेसचं आपल्याला लागणार की आपण जर फ्युचर इंडस्ट्रियल प्लांट, एखादी प्लांट आपण जर चालू करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? तर इंडस्ट्रियल प्रोसेसेस. एखाद्या प्रोसेसवर काम करू ना आपण, मनात आलं उद्या या कंपनी टाकायची आहे म्हणून टाकून दिली, असं चालेल का? नाही. म्हणून सो वी रिक्वायर्ड इंडस्ट्रियल प्रोसेसेस फॉर स्टार्टिंग द फ्युचर इंडस्ट्रियल प्लांट. आफ्टर दॅट सेन्सर्स अँड ॲक्च्युएटर्स. सेन्सर्स लागतील आपल्याला, ॲक्च्युएटर्स लागतील, मशिनरीज वगैरे लागेल, बरोबर, वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यानंतर ट्रॅडिशनल रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस लागेल मित्रांनो. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणजे काय असतात? की असे एनर्जीचे सोर्सेस की जे वारंवार नवीनीकरण होत असतात. ते जसं की सूर्यप्रकाश, पाणी, बरोबर, ह्या गोष्टी काय असतात? विंड एनर्जी. ह्या गोष्टी काय असतात? रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असतात. नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणजे काय असतात? की ज्या एक वेळेस वापरल्यावरती ते एक्झॉस्ट होणार आहे, जसं कोल, पेट्रोलियम म्हणजे कोळसा, पेट्रोलियम, बरोबर, या गोष्टी. आणि सप्लाय लॉजिस्टिक. तर योग्य उत्तर राहणार आहे डी, ऑल ऑफ दी अबो. क्वेश्चन नंबर 8. हाऊ डज रोल्स रॉयस इम्प्रूव्ह रिलायबिलिटी इन एअरक्राफ्ट इंजिन? बरोबर. इथे थोडंसं सॉरी मित्रांनो की अलाइनमेंट द्यायला विसरून गेलो मी. इथला इथे स्पेस जास्त होऊन गेलेला आहे 2 ऑप्शन्समध्ये.
तर रोल्स रॉयसने त्यांची रिलायबिलिटी एअरक्राफ्ट इंजिनमध्ये कशी वाढवलेली आहे किंवा कशी वाढवली होती, तर याचं बघा इथे मेंटेनन्सचे प्रकार दिलेले आहे यांनी. प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स, प्रिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स, डिप्लॉयमेंट ऑफ व्हॅल्युएबल डिव्हायसेस अँड ऑल ऑफ दी अबोव. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे, प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स वापरून यांनी काय केलेलं आहे, रिलायबिलिटी एअरक्राफ्ट इंजिन्सची मेंटेन ठेवलेली आहे किंवा इम्प्रूव्ह केलेली आहे. क्वेश्चन नंबर 9. वेन डिड द थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स प्रॉम्प्टेड. थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स, तिसरी औद्योगिक क्रांती ही कधी सुरू झालेली होती. कधी म्हणजे प्रॉम्प्ट केलेलं होतं याला. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी, 1960s. इन 1960s द थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स प्रॉम्प्टेड. ओके मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी फुटरमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक टाकलेली आहे. ज्याच्याकडे यूट्यूब चॅनल नसेल तो ही PDF बघूनसुद्धा या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही यूट्यूबच्या व्हिडिओवरती कनेक्ट व्हाल. तिथे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे, जेणेकरून CBT 2साठी तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला 100% ॲश्युरिटी देतो की तुम्हाला या व्हिडिओजमधून तुम्हाला 5 ते 10 प्रश्न एवढे तर विचारले जाणार नाही आहे, पण 4 ते 5 प्रश्न तुमचे हमखास याच्यातून रिपीट होतील म्हणजे होतीलच. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बोललो होतो की हे जे मी क्वेश्चन्स आणलेले आहेत हे सॉर्ट आऊट करून आणलेले आहे. तर त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ व्यवस्थित बघा. मी इतरत्र व्हिडिओसुद्धा बनवणे चालू आहे माझे ट्रेडवरचे, ते सुद्धा मी अपलोड करेल, तसं तुम्हाला त्याचीसुद्धा मदत होणार आहे. क्वेश्चन नंबर 10. अ स्मार्ट प्रॉडक्ट इज. आता एक स्मार्ट प्रॉडक्ट असतो त्याला तो काय असतो समजा. तर ऑप्शन नंबर ए, अ प्रॉडक्ट दॅट इज व्हेरी क्लेवर. एखादी प्रॉडक्ट असतो तो खूप हुशार आहे. आपण असं म्हणू का, हुशार आपण कोणाला म्हणतो की एक लिव्हिंग थिंग्सला, बरोबर, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणू शकतो, हुशार, की तो खूप हुशार आहे, ती खूप हुशार आहे. आपण एखाद्या प्रॉडक्टला म्हणू का तो खूप हुशार आहे, नाही, तर हे ऑप्शन चुकीचं राहणार. ऑप्शन नंबर बी, अ प्रॉडक्ट दॅट कॅन टॉक इन सेव्हरल लँग्वेजेस. एखादी प्रॉडक्ट आहे की जे बऱ्याचशा भाषा बोलतात. आता प्रॉडक्ट बोलतं का बरं, नॉन लिव्हिंग थिंग जर असेल तर ते बोलेल का, नाही. ठीक आहे, हे पण ऑप्शन चुकीचं आहे. अ प्रॉडक्ट दॅट कॅन रिस्पॉन्ड टू चेंजेस इन इट्स एन्व्हायरमेंट. एक प्रॉडक्ट आहे की जे चेंजेस जे होत आहे एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्याविषयी, तर त्याच्यावरती तो रिस्पॉन्ड करत आहेत, बरोबर. आणि अ प्रॉडक्ट दॅट इज ॲनालॉग. आणि एक प्रॉडक्ट आहे ज्याची काहीतरी एक संख्या आहे, बरोबर, असं प्रॉडक्ट. ठीक आहे, तर ह्याचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर सी, अ प्रॉडक्ट दॅट कॅन रिस्पॉन्ड टू चेंजेस इन इट्स एन्व्हायरमेंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. विच इज ऑर आर द पार्ट ऑफ ऑटोमेशन पिरामिड ऑफ द स्मार्ट फॅक्टरी. ऑटोमेशन पिरामिड जे आहे स्मार्ट फॅक्टरीचं, त्याचे कुठले पार्ट्स आहे किंवा कुठला पार्ट आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, इज ऑर आर. तर पहिलं आहे कंट्रोल, दुसरं ERP, आणि तिसरं आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टम, आणि ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे, तर यातून ऑप्शन राहणार आहे ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे, कंट्रोल, ERP आणि मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमॉंग द फॉलोइंग विच इज नॉट विदिन द स्कोप ऑफ फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आता स्कोप जे म्हणजे यांनी काय सांगितलेलं आहे की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये यापैकी कुठला विषय यांनी घेतलेला नाही आहे किंवा कुठला एखादी जो पॉईंट आहे तो यांनी कन्सिडर केलेला नाही आहे. तर लेट्स मूव ऑन टू द ऑप्शन्स. ऑप्शन नंबर ए, स्मार्ट कनेक्टेड मशीन्स. ऑप्शन नंबर बी, स्मार्ट फॅक्टरीज. ऑप्शन नंबर सी, जीन सिक्वेन्सिंग. आणि ऑप्शन नंबर डी, नन ऑफ द अबोव. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे नन ऑफ द अबोव, बरोबर. म्हणजे यातून एकही नाही. तर यामधून काय आहे की सगळे जे ऑप्शन्स आहे म्हणजे ABC यांनी हे काय केलेलं आहे, फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनसाठी कन्सिडर केलेले आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्मार्ट कनेक्टेड मशीन, स्मार्ट फॅक्टरीज आणि जीन सिक्वेन्सिंग यांनी हे काय केलेले आहे, कन्सिडर केलेले आहे. क्वेश्चन नंबर 13 बघा. द सेकंड लेवल इन ट्रॅडिशनल ऑटोमेशन पिरामिड इज. जी सेकंड लेवल आहे ट्रॅडिशनल ऑटोमेशनची पिरामिडमध्ये ती कुठली राहणार आहे. तर ऑप्शन नंबर ए, ERP, बी मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टम, MES, सी प्रोसेस लेवल कंट्रोल, आणि डी प्रोडक्शन लेवल. ठीक आहे, त्याचे योग्य उत्तर राहणार आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टम, MES. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. इन विच इयर डिड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी लॉन्च मेक इन इंडिया टू प्रॉम्प्ट इंडियाज मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. मित्रांनो, हा एक करंटचा सुद्धा प्रश्न आहे किंवा एक हा GKचा जनरल नॉलेजचा सुद्धा एक प्रश्न आहे, आणि तसाच हा इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे म्हणून हा प्रश्न ऑटोमेशन आणि
इंडस्ट्री 4.0मध्ये हा विचारला गेलेला आहे. इन विच इयर डिड द प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी लॉन्च मेक इन इंडिया. मेक इन इंडिया हा प्रोजेक्ट कधी चालू झालेला होता, तर 2014 साली चालू झालेला आहे. बरोबर, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 2014ला मेक इन इंडियाची स्कीम जी ती चालू झालेली आहे समजा. क्वेश्चन नंबर 15. फ्लिपकार्ट इज लुकिंग ॲट रोबोटिक्स टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी इन. फ्लिपकार्ट जे आहे ते रोबोटिक्सकडे बघत आहेत. आता रोबोटिक्स ते वापरण्याच्या याच्यात आहे, तर ते म्हणजे कशासाठी वापरत आहे, कुठली इफिशियन्सी त्यांना इम्प्रूव्ह करायची आहे. प्रोडक्शनसाठी, डिलिव्हरीसाठी, वेअर हाऊसेससाठी, नन ऑफ दी अबो. तर याच्यात सोपं लॉजिक आहे मित्रांनो, नन ऑफ दिसचं उत्तर येणार नाही. बरोबर, प्रोडक्शन फ्लिपकार्ट करत नसतं. फ्लिपकार्ट दुसऱ्याचे प्रोडक्ट त्याच्या माध्यमातून तो विकत असतो. बरोबर, म्हणजे ते काय आहे, मीडिएटर आहे. बी ऑप्शन काय आहे, डिलेव्हरी. तर डिलेव्हरीला आपल्याकडे माहिती आहे सगळेजण फ्लिपकार्ट वापरतात, त्यामुळे आपल्याकडे काय असतो, एक एजंट येत असतो. तर डिलेव्हरीसाठी तर रोबोट वापरणार नाही. बरोबर, डिलेव्हरीसाठी रोबोट येतील का आपल्या घरी, नाही. आणि तिसरं येतं वेअर हाऊस. तर वेअर हाऊसेससाठी ते काय करत आहे, त्यांचा मेन फोकस कशावर आहे, तर वेअर हाऊसेसवर आहे. वाय, बिकॉज त्यांचा जो सगळा स्टॉक असतो तो वेअर हाऊसेसमध्ये जमा असतो. आणि ज्या वेळेला एखादी पर्सन ऑर्डर टाकतो तर त्या वेअर हाऊसेसमधून काय होतं, ते जे पार्ट्स म्हणतो, ते जे काही प्रॉडक्ट आहे ते तिथून सप्लाय होत असतात. ठीक आहे, म्हणून वेअर हाऊसेसवरती ते रोबोटिक्ससाठी वापर करणं चालू आहे. बरोबर, आणि त्याची इफिशियन्सीसुद्धा त्यांना वाढवायची आहे. ठीक आहे. द व्हिजन ऑफ इंडस्ट्री 4.0 इज. व्हिजन काय 4.0चं, तुम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जात असाल तर तुम्हाला ते व्हिजन आणि मिशन दिसत असेल. बरोबर, की काय दूरदृष्टी त्यांची, काय व्हिजन इंडस्ट्री 4.0चं. ऑप्शन बघायचं इथे. टू डिक्रीज द कॉस्ट ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जे होतं आहे त्याची कॉस्ट कमी करायची. ठीक आहे, प्रोडक्शनची कॉस्ट म्हणजे पर युनिट कॉस्ट कमी होईल. मोर इफिशियंट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड एनर्जी. नॅचरल रिसोर्सेस जे आपल्याजवळ अवेलेबल, नैसर्गिक संसाधनं आणि हे एनर्जी, ठीक आहे, ऊर्जा, त्याचा योग्य इफिशियंटली वापर करणे. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी, इनॅबलिंग कस्टम मास प्रोडक्शन विदाउट सिग्निफिकंटली इंक्रीज इन ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट. कस्टम मास प्रोडक्शन इंक्रीज करायचं की विदाऊट त्यांची कॉस्ट वाढवता. बरोबर, आणि ऑप्शन नंबर डी आहे ऑल ऑफ दी अबो. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे ऑल ऑफ दी अबो. ठीक आहे मित्रांनो, या PDF मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देऊ शकतो. तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी खाली PDF मध्ये माझा नंबर टाकलेला आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला माझा नंबर दाखवेल, त्यातून तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला याचा PDF मी व्हॉट्सअपवरती सेंड करेल. ठीक आहे. इतरत्रसुद्धा ट्रेडचे व्हिडिओ बनत आहेत. जे चॅनलला नवीन असतील, जे पहिल्यांदा चॅनलला बघत असतील, त्यांनी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करायचं आहे. बिकॉज दिस वर्क्स ॲज अ मोटिवेशन फॉर मी ऑल्सो अँड फॉर माय चॅनल ऑल्सो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. द मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टम MES इज. मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टम MES काय आहे, तर ऑप्शन नंबर ए अ बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. हे एक सॉफ्टवेअर आहे बिझनेस मॅनेजमेंटचं. सपोर्ट प्रोडक्शन, रिपोर्टिंग, शेड्युलिंग आहे. बरोबर, अ कम्प्युटर सिस्टम कलेक्टिंग अँड अनालायझिंग रिअल टाईम डेटा अँड ऑल ऑफ दी अबो. मित्रांनो, याच्यात तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही. यामध्ये बरेचसे जे स्टुडंट आहे, जे स्पर्धक आहेत, ते कन्फ्यूज होतील की नेमकं MES सिस्टीम म्हणजे काय. ज्याला या प्रश्नाविषयी थोडीशी पण आयडिया नसेल त्यांनी बघायचं. मित्रांनो, नावातच मॅन्युफॅक्चरिंग आहे. काय दिलेलं आहे नावात, काय दिलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे कशाशी रिलेटेड आलं, हे एक इंडस्ट्री, प्रोडक्शन इंडस्ट्रीशी रिलेटेड आलं. बरोबर, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीशी रिलेटेड आलं. तर बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, हे सॉफ्टवेअर बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर येईल का, मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे का, नाही. बरोबर. तिसरं ऑप्शन बघा, अ कम्प्युटर सिस्टीम आहे, कलेक्टिंग अँड अनालायझिंग रिअल टाईम डेटा, तर नाही. बरोबर, तर कम्प्युटरशी रिलेटेड आहे का, नाही. तर द सेकंड ऑप्शन आहे बघा, सपोर्ट प्रोडक्शन रिपोर्टिंग. बघा, प्रोडक्शन शब्द आला इथे. शेड्युलिंग, डिस्पॅचिंग, प्रोडक्ट अँड वर्कफोर्स ट्रॅकिंग, परफॉर्मन्स अनालायसिस, क्वालिटी मॅनेजमेंट अँड रिसोर्स अलोकेशन एक्सेट्रा. तुम्हाला मित्रांनो मी एकच सांगेल की ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करायला शिका, न की योग्य उत्तर शोधायला. जेव्हा तुम्ही ऑप्शन एलिमिनेट कराल तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिकली येऊन जाणार. बरोबर. स्कॅडा इज अ ॲक्रोनिम ऑफ. स्कॅडाचा फुल फॉर्म विचारलेला आहे यांनी इथे, की स्कॅडाचा फुल फॉर्म काय आहे. बरोबर, PLC आणि स्कॅडा. ठीक आहे, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल. आणि स्कॅडा म्हणजे काय, सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा एक्विसिएशन. ऑप्शन नंबर सी, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विसिएशन. ठीक आहे, सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा एक्विसिएशन स्कॅडा इज. आता हे काय, बरोबर. आता मित्रांनो याच्यात पुन्हा बघा तुम्ही, डेटा एक्विसिएशन इथे नाव आलेलं आहे. बरोबर,
सॉरी, डेटा इथे नाव आलेलं आहे. आता डेटा आपण कुठे कुठे लागतो आपल्याला शब्द, डेटा तर सगळीकडेच वापरतो आपण, बरोबर. पण डेटा एक्विजिशन म्हणजे काय, जमा करणे, डेटा कलेक्ट करणे, डेटावरती ॲनालिसिस करणे, ठीक आहे, डेटावरती प्रोसेस करणे. तर हे सगळ्या गोष्टी कुठे कोण करत असतं, तर एक कम्प्युटर सिस्टीम करत असते. एक बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर करेल का, नाही. त्याच्यानंतर यूज ऑफ कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग मशीन्स ऑफ सिस्टीम, मशीनचा प्रश्न येईल का इथे, काही नाही. डिव्हाइस विच कम्युनिकेट्स विथ द मशीन कंट्रोल्स, नाही. तर ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर राहणार. अ कम्प्युटर सिस्टीम कलेक्टिंग अँड ॲनालायझिंग रिअल टाईम डेटा अँड इट्स मॉनिटर कंट्रोल अँड ऑप्टिमाइज इंडस्ट्रियल प्लांट्स, ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बघा या व्हिडिओचा मित्रांनो. PLC इज ॲब्रिव्हिएटेड ॲज, म्हणजे PLCचा फुल फॉर्म काय आहे, तर PLC इज अ प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर, ठीक आहे. प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल पण म्हणतात बरेचसे जण. तर तुम्ही बघू शकता फुल फॉर्मचे प्रश्न कशा पद्धतीने विचारला. PLC इज अ ॲब्रिव्हिएटेड ॲज, त्याच्यानंतर PLC इज ॲक्रोनिम ऑफ, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PLC, व्हॉट इज द मिनिंग ऑफ PLC, असा सुद्धा 4-5 प्रकारे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर मित्रांनो, आज पार्ट 2 आपण बघितलेला आहे इंडस्ट्री 4.0चा PLC, त्याच्यानंतर स्कॅडा, त्याच्यानंतर MES, इतरत्र हे प्रश्न याच्यामध्ये रिपीट झालेले आहे. तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलवर जाऊन माझं पहिलं पार्टचं व्हिडिओ बघायचं आहे आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल याची मी ॲश्युरिटी देतो. तुम्हाला एक्झाम्समध्ये यातून बरेचसे प्रश्न जे आहेत ते रिपीट होणार आणि तुम्हाला त्याचा फायदाही होणार. तुमचे जे काही, म्हणजे समजा 40 मार्काची एक्झाम होणार आहे, 40 दुनी 80, प्रत्येक प्रश्न तुमचा 2 मार्काचा राहील. त्यामुळे तुमचे मार्क इंडस्ट्री 4.0मधले कुठेही जाणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतो, ठीक आहे. तर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अँड थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड सबस्क्रायबिंग माय चॅनल. फॉर मोर इन्फॉर्मेशन अँड PDF डेटा कॉन्टॅक्ट मी ऑन व्हॉट्सॲप. माझा व्हॉट्सॲप नंबर मी इथे शेअर केलेला आहे, 8788894699, ठीक आहे. किंवा तुम्ही मला मेलसुद्धा करू शकतात, elearningbybhk@gmail.com, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्रायबिंग माय चॅनल. थँक्यू.